तुम्ही जर तुम्हाला भात मोकळा आणि सडसडीत हवा असेल तर भात शिजताना त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालावा, म्हणजे भात मोकळा होतो। तर फ्रेंड्स, कशा वाटल्या या टिप्स? तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील आणि तुम्हाला नक्कीच उपयोगी सुद्धा पडतील। तर फ्रेंड्स, तुम्हाला या माझ्या टिप्स आवडल्या असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळतील। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन टिप्स सोबत। तोपर्यंत नमस्कार।